मीरा भाईंदर शहर में लोगों से ईमेल आईडी के द्वारा और फ्लिपकार्ट के माध्यम से धोखाधड़ी करने वाले 7 आरोपियों को मीरा भाईंदर पश्चिम की पुलिस ने गिरफ्तार किया है, जिनके पास से 107 मोबाइल और साथ ही साथ 4 लाख रुपए नगद बरामद किया है। इस विषय को लेके जोन 1 के डीसीपी आईपीएस राहुल चौहान ने खुलासा किया है। आइए जानते हैं उनका इस पर क्या कहना है। सर आज पत्रकार परिषद ठेवली, काय कारण आहे, काय घटना आहे? भाईंदर पोलीस स्टेशनला आपल्याला 8 सप्टेंबर रोजी आपल्याकडे एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्या अनुषंगाने आपण एक प्रेस ठेवलेला आहे। ह्याच्यामध्ये रिंकू कुमार नावाचा राजस्थानचा एक आरोपी, जो आपल्या गुन्ह्यामध्ये आरोपी व्यक्ती आहे, त्यांनी भाईंदर वेस्टच्या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी 4 मोबाईलची फ्लिपकार्टवरून ऑर्डर केली होती। त्यांनी त्याची डिलिव्हरी घेतली आणि त्याच सेम ठिकाणी त्यांनी 8 मोबाईलची डिलिव्हरी घेतलेली होती। ह्याच्यामध्ये जे 8 मोबाईल जे होते, ह्याचे जे पैसे जे होते ते जळगावचा एक व्यक्ती होता, त्याच्या अकाउंट्समधून डिडक्ट झाले होते। आणि जे जळगावचा जो व्यक्ती होता त्यांनी ICICI बँकेला सांगितलं की मी भाईंदरमध्ये जी फ्लिपकार्टची जी ऑर्डर आहे ती मी ऑर्डर केलेली नाही आहे। मग लगेच ICICI बँकेंनी ह्याच्यामध्ये फ्लिपकार्टला अलर्ट केलं की हे जी ऑर्डर आहे ती आमच्या कस्टमरनी केलेली नाही आहे। मग त्यानंतर लगेच आपल्याला फ्लिपकार्टकडून आपल्या डायल 112ला कॉल आला आणि त्या कॉल आल्यानंतर आपली लगेच टीम घटनास्थळी पोहोचली आणि आपण जे आधीचे जे 4 आणि नंतरचे 8 असे 12 मोबाईल आणि जो सस्पेक्टेड आरोपी होता रिंकू कुमार ह्यांना ताब्यात घेतलं। आणि त्यानंतर मग आपल्याला फ्लिपकार्टनी कंप्लेंट दिली आणि त्याच्यावरून 8 सप्टेंबरला आपल्याकडे FIR दाखल झाली होती। ह्याच्यानंतर आम्हाला आरोपी ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला समजलं की ह्या जे सायबर क्रिमिनल्स होते ह्यांचा टेलिग्रामवरती एक द मॅनेजमेंट नावाचा ग्रुप होता। त्या ग्रुपमध्ये त्यांचे वेगवेगळे नावाने त्यांचे नाव होते, 7 लोक होते। त्याच्यामध्ये मस्कमॅन, हार्डी, झेरॉन, रूटेड, पिके असे नावाचे व्यक्ती त्या ग्रुपमध्ये होते। त्यातील एक जो आरोपी आहे कौस्तुभ नावाचा, त्याला आम्ही नवी मुंबईमधून ताब्यात घेतलं आणि त्याची विचारपूस केल्यानंतर त्यांनी आम्हाला इथले जे मीरा भाईंदरचे जे दुसरे जे 3 आरोपी होते त्यांची नावे सांगितली आणि आपण त्यांच्याकडून इनिशियली 60 नवीन मोबाईल आपण रिकवर केले होते। आणि त्यानंतर विचारपूस केल्यानंतर आम्हाला समजलं की त्यातले जे द मॅनेजमेंट नावाचा जो टेलिग्रामचा ग्रुप होता त्याच्यामधले जे दुसरे जे 2 आरोपी होते पिके आणि देव, यांना आपण धर्मशाला हिमाचल प्रदेश इथून आपण त्यांना ताब्यात घेतलं। आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला हे समजलं की ह्या स्कॅमचं जे मोडस आहे ते ह्या गोष्टीची आम्हाला त्याच्यामध्ये माहिती भेटली। ह्याच्यामध्ये असं होतं की ह्यांचं जे टोटल हे होतं इंटरस्टेट ह्याच्यामध्ये नेटवर्क होते। आणि ह्याच्यामध्ये इनिशियली हे काय करायचं की जे आरोपी होते ते आपलं जे परिवहन नावाचं जे गव्हर्नमेंटचं ॲप आहे त्याच्यामधून ते जे व्हिक्टीम आहेत त्यांचे व्हेकलचा नंबर, मोबाईल नंबर आणि नाव हे ते प्राप्त करायचे। आणि प्राप्त झाल्यानंतर त्यांना एक बल्क मेसेज पाठवायचे की तुमच्या अकाउंट म्हणजे तुमच्या गाडीवरती 200 किंवा 500 रुपयाचा फाईन झालेला आहे आणि तुम्हाला जर लीगल ॲक्शन टाळायची असेल तर तुम्ही खालील दिलेल्या लिंकवरती क्लिक करून त्याचे डिटेल्स भरावेत। आणि त्यानंतर त्यांनी त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर त्यांना परिवहन ॲप जे आहे त्याचा इंटरफेस यायचा आणि ते ॲप वेगळे ॲक्सेस जे असतात आपले, म्हणजे मोबाईलचा कॉन्टॅक्ट नंबर असेल किंवा OTP असेल तर ते वेगळे ॲक्सेस दिल्यानंतर जो इंटरफेस आहे तो डिसॅपियर व्हायचा आणि मोबाईलचा जो संपूर्ण ॲक्सेस जो आहे तो जे सायबर क्रिमिनल्स आहेत त्यांच्याकडे जायचा। आणि ह्याच सेम गोष्टीचा वापर करून ते, आता आपल्याला माहिती फ्लिपकार्टमध्ये कोणतीही ऑर्डर करण्यासाठी आपल्याला 2 वेळा OTP लागतो, एक तर लॉग इन करताना आणि आपण जेव्हा पेमेंट करतो तेव्हा। तर ह्यांच्याकडे मोबाईल नंबरच्या OTPचा ॲक्सेस असल्यामुळे आणि त्यांच्याकडे एक घोस्ट नावाचा एक प्लॅटफॉर्म ॲप होतं, त्याच्यामध्ये त्यांना तो OTP दिसायचा। आणि त्यानंतर त्यांनी मोबाईलमध्ये फ्लिपकार्टवरती लॉग इन करायचे आणि त्यानंतर 4 एक 7 ऑर्डर ते फ्लिपकार्टवरती करायचे। आणि ह्याच्यामध्ये जे व्हिक्टीम लोक होते ह्यांचे अकाउंट्स नंबर वेगवेगळ्या ऑल ओव्हर इंडियातले हे जे व्हिक्टिम्स आहेत त्यांच्या अकाउंट्समधून एकतर पैसे डिडक्ट व्हायचे किंवा EMIचाही ऑप्शन आहे, त्यामुळे आता EMI वरती पण ऑर्डर्स होते। त्यामुळे त्यांना फक्त मेसेज जायचा की तुमच्या अकाउंट्समधून एवढे पैसे डिडक्ट झालेले आहेत। पण ह्याच्यामध्ये असं आहे की फ्लिपकार्टचं तुम्हाला माहिती आहे की 10 विदिन 10 मिनिट्सचं डिलिव्हरीचं एक फीचर आहे, त्यामुळे
ह्यातले जे विक्टिम्स होते त्यांना रिॲक्ट करण्यासाठी टाईमही भेटत नव्हता. त्यामुळे असे टोटल आम्ही ह्या स्कॅममध्ये टोटल आत्तापर्यंत 7 लोकांना अटक केलेली आहे आणि आम्ही टोटल 107 आयफोन आणि वेगवेगळ्या कंपनीचे नवीन मोबाईल आणि टोटल 4 लाख कॅश आम्ही जप्त केलेला आहे. आणि ह्याच्यातले जे व्हिक्टिम्स आहेत आम्ही फ्लिपकार्ट संघ आमचं कोऑर्डिनेशन चालू आहे आणि ह्यातले जे व्हिक्टिम्स आहेत त्यांचं डिटेल्स आम्ही त्यांच्याकडून घेत आहोत आणि आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते ह्याचं जे स्कॅमचं जे इंटरस्टेटचं जे जाळं आहे ते आम्ही ह्याच्यामध्ये ब्रेक केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आणखीनही आम्हाला असं वाटतं की हे जाळं खूप मोठं असणार आहे आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त लिंकेजेस आणखीनही भेटू शकतात. सर एक टेलिग्राम ग्रुपवरून हे सगळे स्कॅम चालू होतं का? येस, हां, द मॅनेजमेंट नावाच्या टेलिग्राम ग्रुपवरून हा स्कॅम चालू होता आणि ह्यातलं विशेष असं होतं की 7 पैकी फक्त 3 लोकांचीच एकमेकांशी ओळख होती आणि दुसरे जे 4 लोक होते ते एकमेकांना ओळखतही नव्हते. ह्यातले काही लोक भिवंडीमधले आहेत, काही लोक नवी मुंबईमधले आहेत. एक जो आरोपी आहे जो आम्ही आज अटक केला तो छत्तीसगडमधला आहे, एक आरोपी राजस्थानमधला आहे आणि एक दिल्लीमधला आहे. तर असे वेगवेगळ्या स्टेटमध्ये राहणारे मोस्टली ह्याच्यामध्ये फीचर आहे की मोस्टली हे सगळे लोक यंग आहेत, टेक्नॉलॉजीचं ज्ञान असलेले लोक आहेत आणि त्यांनी या सर्वांनी टेलिग्रामवरती एकत्र येऊन हा स्कॅम चालू केला होता. टोटल आम्ही नवीन 107 मोबाईल ज्याची किंमत अराउंड 50 लाख आहे ते जप्त केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये टोटल 4 लाख कॅश आम्ही जप्त केलेले आहे. सर ह्यातील मुख्य आरोपी कोण आहे आणि त्यांचे शिक्षण काय झाले आरोपींचं? ह्याच्यातले मोस्टली मी जसं बोललो की टेक्निकल बॅकग्राऊंडचे आहेत. ह्याच्यामध्ये कसं आहे मुख्य असं काय म्हणता येणार नाही. ह्याच्यामधले सगळेच हे जे आहेत ग्रुपवरती जे 7 लोक आहेत ते एकमेकाशी टेलिग्रामवरती लिंक्ड होते आणि सगळ्याच लोकांचा ह्याच्या स्कॅममध्ये सहभाग आहे. पहिली पण पार्श्वभूमी आहे का त्यांची? नाही, आम्ही त्या सगळ्या गोष्टी चेक करत आहोत की त्यांच्यामध्ये आधी कुठे गुन्हे दाखल आहेत ते. सर हे आरोपींनी एम परिवहन हे सरकारी ऍप आहे त्याचा वापर केलेला आहे. तर एम परिवहन सुरक्षित आहे का? नाही, सुरक्षा आता आम्ही हे गोष्टीची चौकशी करत आहोत की त्यांनी जसं मी म्हणलं की एम परिवहन सरकारी ऍप आहे पण त्याच्यावरून डाटा त्यांनी कसा चोरी केला हे आम्ही आता आमच्या चौकशीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतील. सर तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार? नाही, नागरिकांना मी हेच आवाहन करेल की आपण जेव्हा सोशल मीडियावरती किंवा जे ऑनलाईन जे आपण ह्याच्यावरती जेव्हा आपण वेगवेगळ्या गोष्टी हे करत असतो त्यावेळेस आपण त्यांचं जे बिहेवियर आहे ते व्यवस्थित पाहिजे. तुम्ही कोणत्याही लिंकवरती क्लिक करताना किंवा कोणत्या गोष्टीचा ॲक्सेस करताना तुम्ही तुमचा जो मोबाईलचा जो ॲक्सेस आहे तो तुम्ही मी म्हणेल की जाणकारपणे देणं अपेक्षित आहे. कारण का ह्याच्यामध्ये खूप सारे जसं मी म्हणलं की यांना फक्त एक मेसेज पाठवायचे की तुमचं एवढा फाईन पेंडिंग आहे आणि त्यामुळे ते लिंकवरती क्लिक केल्यामुळे संपूर्ण बँकचे डिटेल आणि OTPचा ॲक्सेस ह्या त्या लोकांना मिळत होता.